ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि आपण निघालो आहोत आपले मालवणला जे काही कांड केले ते सगळे फिक्स करायला, म्हणजेच आपली बाईक सर्व्हिस करायला. आता सीन असं आहे ना, माझी थर्ड सर्व्हिसिंग पण आले आणि हायलाईट होणारी जी गोष्ट आहे गाडीमध्ये जास्त ती म्हणजे माझा हँडल. हे बघा इथे दिसतंय हँडलचा टी गेला आहे प्रॉपर. फटका तर मजबूत पडणार आहे मला आयडिया तर आहे तेवढी. बाकी इंडिकेटरचे पण लागले आहेत माझ्या हवाला. आणि अजून एक जे आहे जे म्हणजे लाईटची, येताना माझी कशेडी घाटाच्या आसपास कुठेतरी लाईट पडली, जसं की तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. मेन सीन कसं आहे, मी राहतो ठाण्याला जसं की तुम्हाला माहीत असेल, आणि ठाण्याचं जे सर्व्हिस सेंटर आहे ना ते संडेला भाई फुल पॅक असतं. तर डेली त्याकडे जातो ना, तो मला डायरेक्ट बोलला आहे की तू घेऊन ये, बट मला स्वतःहून लक्ष द्यायला भेटेल असं मला वाटत नाही, कारण उद्या संडे आहे आणि ऑलरेडी भरपूर बुकिंग झालं. नाही बघा आता असं ना मला असंच चालवायचं आहे, हँडल असं दाबून खाली. रिझर्ववर दाखवते गाडी, बट स्टील 60 to 70 किलोमीटरची रेंज आहे. काय काय सर्व्हिस सेंटरमध्ये हँडल बार अवेलेबल नाही आहे, तर काय काय सर्व्हिस सेंटरमध्ये सर्व्हिसिंग अवेलेबल नाही आहे, म्हणजेच फ्री नाहीत ती लोक. सो असं करताना एक मला विक्रोळीचा भेटला आहे. म्हणजे मी लेजिट विचार करा, माहीम चेंबूरच्या पण पुढे गेलो सर्व्हिस सेंटर, भिवंडी पण कॉल करून झाले. सो हा एक सर्व्हिस सेंटरवाला आहे जो मला जेन्युइनली बोलला की तू ये बुकिंग करू, स्लॉट बुक कर, भेटतोय का बघ, त्यानंतर आपण बोलू. तर मी अगदी स्लॉट बुकिंग केली, मला नेमकं स्लॉट भेटला सकाळी 10:30च्या आसपासचा. आणि विक्रोळीला जायचं म्हटलं ते एकच टास्क आहे जो म्हणजे माझा हँडल. हे बघा माझ्या बघायचं घे बघा दिसतंय. आणि सर्व्हिस सेंटर माझ्या इथून लगभग 3 ते 3.5 किलोमीटर होतं आणि विक्रोळीचा आहे तो डायरेक्ट 17 किलोमीटर आहे. बट ठाण्याला जर होणारच नसेल तर जाऊन पॉईंट घ्याय. मग मला रिस्क अशी वाटते ना, ही हा हँडल 17 किलोमीटर सर्वाईव्ह करेल का. आता JNPT वरून लगभग 60 ते 70 किलोमीटर आलाय हा, नाही म्हणता. सो फॉर द बेस्ट विक्रोळीपर्यंत मग सर्वाईव्ह करेल. सो या मोठं ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या बाईकची थर्ड फ्री सर्व्हिसिंग. फ्री वी काय नाही, नावाला फ्री असते, बाकी काही चार्जेस असतात त्यात. आणि आता माझे टोटल किलोमीटर झालेत लगभग 9975, म्हणजे अजून 25 किलोमीटरनी 10,000 किलोमीटर कव्हर होतील. सो मला वाटतं 10,000 किलोमीटरनंतर ब्रेक पॅड पण चेंज करावं लागतं. सो माझे बेसिक सर्व्हिसिंग सोडून ना ब्रेक पॅड चेंज होणार आहेत. सेकंड वन माझा हँडल, मी जसं की बोललो वाकडा आहे, तो हँडल चेंज होणार आहे. आणि आता कॉन्सेप्टचं की काय गेले ते मला आयडिया नाही. हा टी गेला आहे, काका कॉन्सेप्टच गेले, आणि आता कॉन्सेप्ट गेला असेल तर भाई मला मजबूत फटका लागणार आहे. मग माझे लागलेच समजा. ओके विक्रोळी सर्व्हिस सेंटर आलेलं आहे. बघा पाठी आहे भाई. गुगल मॅप असं आहे ना, हायवेपर्यंत ठीक आहे, बट मेन जे गल्ली गुल्लीतलं असतं ना भाई, लोकलला विचारा, जाम फिरवतो गुगल मॅप. बाकी आता तो टेस्ट ड्राईव्हला गेलाय, त्याला सांगितलं काय काय प्रॉब्लेम आहेत. ओके सो ऑल डन भाई. काय काम केले माझं एक नंबर आहे सर्व्हिस सेंटरमध्ये. अहुजा विक्रोळी ऑटोमोबाईल KTMचं सर्व्हिस सेंटर आहे भाई. खतरनाक काम केलं त्यांनी. शूट करायला अलाउड नाही, बट माझं असं होतं ना की भाई शूट नाही केलं तरी चालेल, बट स्टील माझं काम पूर्ण करून द्या. मी तर काम सगळं डिटेल नंतर दाखवते. त्यांना हलका पाऊस चालू आहे. पहिले तर फिलिंगला जातो, देन तुम्हाला सगळं दाखवतो भाई काय काम झालं आहे माझ्या गाडीचं. हा भाई जाम बरं वाटलं सेल्फ मारून. आता एवढं पावर फील येते बघा, पद्धतशीर बसलाय खटका. शपथ असं फील येते ना, आत्ता जस्ट ब्रँड न्यू काढले शोरूममधून गाडी आणि मी चाललोय कुठेतरी. भाई काय गाडी यांनी सर्व्हिस केली आहे मनासारखी एकदम. आणि मेन सीन असं आहे ना की गेला त्यांनी सर्व्हिसिंगला घेतली माझी गाडी. बघा थ्रॉटल बघा कसला क्लीन झाला एकदम माझा. होय 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 गिअर शिफ्ट काय समजलंच नाही सेकंड गिअर टाकल्यावर. क्लच सेटिंग काय झाली, अरे यार काय मजा येते गाडी चालवायला. खतरनाक भाई खतरनाक. फुल स्मूथ चालू आहे बघा. हँडल वायब्रेशन बघा काहीच नाही आहे. हँडल हलका पण वॉबल होत नाही, आता फुल स्टेबल आहे हँडल. आणि आज तुमच्या डिमांड्सवरती आपण हँडल पण चेंज करून घेतलं आहे. कामं भरपूर केलेत मी. कामं सगळी डिटेलमध्ये एक प्रॉपर थांबतो कुठेतरी तुम्हाला शूट करून दाखवतो. आता गोप्रोची ना ॲक्च्युली स्टोरेज कमी आहे म्हणून असं शूट घेत नाही. ओके सो थर्ड सर्व्हिसिंग डन. जे आता चेंजेस केले ते मला सांगतो स्टेप बाय स्टेप. हा आहे आपला छावा प्रॉपर थर्ड सर्व्हिसिंग करून आला. आता मी तुम्हाला दाखवतो आता याच्यामध्ये काय काय मेजर चेंजेस केलेत आपण. फर्स्ट चेंज जो होता ना तो म्हणजे हँडल आपण पूर्ण हँडल बारच चेंज केला आहे. आणि जो इथे इश्यू होता ना तो त्यांनी खालतून टाईट केला. कॉन्सेट बिनसेटचा काय सीन नाही, प्रॉपर आहे सगळं ते. बाकी अजून एक गोष्ट चेंज केली जी म्हणजे हँडल बार जेव्हा टाकला ना तेव्हाच इकडनं तो मोबाईल होल्डर काढून इथे लावला आहे. कारण की हा GPS माउंट जाम व्हायब्रेट होतो. GPS माउंट नाही, हा हेडच अख्खा प्रॉपर व्हायब्रेट होतो. सो बेटर आपण इथेच लावलं. इकडे नेक्स्ट टाईमपासून आपण आपला हे लावत जाऊ, मोबाईल होल्डर लावतो आणि हा फ्लॅग काढून टाकू. बाकी सेकंड जे काम केलं आपण जे म्हणजे पार्टचा ब्रेक पॅड चेंज केला.
प्रत्येक 10,000 किलोमीटरनंतर ब्रेक पॅड जातात पुढचे ना मागचे, पण फक्त माझा पाठचा गेलेला म्हणजे पाठचा फुल साफ गेला ना. पुढचा ब्रेक पॅड तो बोलला अजून 1,500-2,000 किलोमीटर आरामात चालेल. सो तो काय चेंज करायची गरज नाही म्हणून तो नाही चेंज केला मी. बेसिक सर्व्हिसिंगमध्ये तर आपण ऑइल चेंज केलं, कूलंट टॉपअप केलं, तिकडे ऑइल फिल्टर असतं ते पण चेंज केले, स्पार्क प्लग चेंज केला आहे, चेन लुबिंग क्लिनिंग आणि चेनची प्रॉपर सेटिंग परत करून घेतली. बाकी एक इम्पॉर्टंट गोष्ट जर ऑब्झर्व करत असाल तर आपला इंडिकेटर बॅक इन ॲक्शन परत लावल्याने हा आता तुटला ना, मी शपथ सांगतो परत लावणारच नाही इंडिकेटर. नेमका माझा हवाला तुटतो दरवेळेस. बाकी हे आहे आपलं बिल. एवढं बिल झालं आहे म्हणजे जवळपास 10 गोष्टी टोटल आपण चेंज केल्या पूर्ण बाईकमध्ये. आणि खालचे 4 पॉईंट आहेत ते सगळे ते लेबर चार्जेस आहेत त्यांचे, वॉशिंग क्लिनिंग लुबिंग बिबिंगचे इकडे XYZ. फर्स्ट जे आपण काम केलं ते म्हणजे फ्यूल पंपच्या इथे ते सिस्टम क्लिनिंग असते ते सिस्टम क्लिनिंग केली त्यांनी. सेकंड वन आहे माझ्या हँडल बार त्यांनी चेंज केला प्रॉपर. हँडल बारची टोटल प्राईस त्यांनी किती लावली 1990 म्हणजे प्रॉपर 2000च्या आसपास आहे. मोच्युलचं इंजिन ऑइल गेलं 1.7 लिटर, ते गेलं आपलं टोटल 1600च्या आसपास. देन ऑइल फिल्टर गेलं 81 रुपीज. फ्यूल फिल्टर एक अजून एक येतो 110ला. स्पार्क प्लग टाकलं आहे 270 म्हणजे 280च्या आसपास काहीतरी. देन रिंग ओ आहे. त्यानंतर ब्रेक पॅड जसं की बोलो पार्टचा चेंज केला आपण. ब्रेक पॅडची प्राईस आहे जवळपास 300 रुपये. इंडिकेटर जो चेंज केला तो पार्टचा तो आहे टोटल 600 रुपीजचा. अँड लास्टला जे केलं आपण एअर फिल्टर चेंज जे की होतं 300 रुपयाला. आता हे झालं फक्त ओरिजिनल प्राईस विदाउट GST आणि खालती येतं सगळं GST लावून. आणि प्रॉपर आपल्याला बिल झालं आहे. मी जे इमेजिन केलेलं त्यापेक्षा भरपूर कमी झाले. कुठे गेलं हे बघा, टोटल बिल झालं आहे एवढं. सो 80% काम तर माझ्या गाडीतलं झालं आहे. 20% जे बाकी आहे ना ते फक्त मला असं वाटतं की मला व्हील बॅलन्सिंग करावी लागते. मी त्याला विचारलं व्हील बॅलन्सिंगचं, तो बोला इथे व्हील बॅलन्सिंग होत नाही. बाकी गाडी तर फुल टनाटन आहे. आता नेक्स्ट ॲडव्हेंचरसाठी ते एकच काम बाकी आता गाडीतलं. जसं की बोललो आपल्या लाईटीचं, ही लाईट पडलेली, जसं की जर तुम्ही मालवण ब्लॉग बघितलं असेल तुम्हाला माहीत असेल. चल भाई फटफट मालवणचे व्हिडिओ एडिट करायचे. त्या व्हिडिओ एडिट नाही केल्या तुम्हाला भेटणार नाही. काय नाही, गाड्या ना घ्यायला इझी असतं, मी तेवढं म्हणू शकतो इझी असतं भाई. तुम्ही किती कुठून पण लोन करून आरामात गाडी घेऊ शकता, पण गाडी मेंटेन करणं खूप फाटून हातात येतं त्या बाबतीत. बट मेंटेन पण नाही केलात तर छोट्या छोट्या कारणामुळे मोठे मोठे फटके लागू शकतात. सो बेस्ट आहे छोटे छोटी सर्व्हिसिंग करून घ्या. आता ह्याच्यानंतर त्यांनी आता टोटल माझे झाले हे बघा 10,000 प्रॉपर किलोमीटर कवर झालेत, 10,006. आता ह्यानंतर मी डायरेक्ट सर्व्हिस करणार आहे 17,000 किंवा 18,000च्या आसपास. हा काय बटरी स्मूथ झालेत, गिअर शिफ्टिंग खतरनाक आहे. बाकी ऑल ओव्हर रिव्ह्यू जर दिला ना विक्रय सर्व्हिस सेंटरचा तर भाई बेस्ट होता. त्यांचं असं होतं ना आतमध्ये शूट अलाउड नव्हतं. मला तो गेल्याच बोला, मी जे इंस्टावर स्टोरी काढत त्यात बोला की अरे आतमध्ये शूट अलाउड नाही आहे आणि ते उभं राहून कंटिन्यू बघणं पण अलाउड नाही. असं वाटलं मला की इथे चुकी केली मी. बट नंतर जेव्हा त्यांनी गाडी सर्व्हिस केली भाई समजलं नाही. एक वेळेस ना त्यांना डिस्टर्ब न केलं परवडतं, बट गाडी जर अशी सर्व्हिस करून भेटत असेल ना तर भाई काय प्रॉब्लेम. तरी पण मी जात होतोच मध्ये मध्ये प्रत्येक 15-15 मिनिटांनी तिकडे की इकडे हे तिकडे ते, असं करा तसं करा. बट ठीक आहे, अन भला तो सब भला. आज संडे असून आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीला मी हा ब्लॉग शूट करतो आणि हा ब्लॉग येणार मला वाटते पुढच्या महिन्यातच, कारण की मालवणचे आपले पार्ट चालू आहेत त्याच्यामध्ये मी घुसवणार नाही आला पार्ट. अरे अजून एक चांगली गोष्ट झाली आज मी तुम्हाला सांगायची विसरलो. आपल्या चॅनलचे झाले आहेत 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट. मी तिथे बसून एकच हेच करत होतो, आषाढी एकादशी पण आहे आणि आजच्याच दिवशी शुभमुहूर्तावर आपले 5,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. तो वरचा आहे ना तो प्रॉपर प्लॅन करून आपल्याला पाठवतो. त्या टायमाला ती गोष्ट होणारच. तुम्ही किती पण हातपाय मारा, किती पण काय करा, ती गोष्ट ना आधी होणार आणि ती गोष्ट ना नंतर होणार आहे. त्यांनी प्रॉपर सगळं प्लॅनिंग करून आपल्याला पाठवलं. आपण फक्त एकच काम करत असतं, मेहनत करत राहायची भाई. प्रॉपर आज आषाढी एकादशी आणि आजच्याच दिवशी आपले 5,000 सबस्क्राईब कंप्लीट झाले. मी मागच्या महिन्यापासून रडत होतं 5,000 होत नाही, 5,000 होत नाही, 5,000 सबस्क्राईब होत नाही. मागच्या महिन्यातला टार्गेट माझा ह्या महिन्यात प्रॉपर 6 तारखेला अचीव झाला आहे. वाव, आज गुड न्यूज आहे. गाडी सर्व्हिस झाली, 5,000 सबस्क्राईब कंप्लीट झाले. संडे आहे, फक्त राईडला नाही गेलो रे. अरे ठीक आहे, आता तर राईडवर आले. चलो वेट टू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर, बाबा राईड्स पण ऑलवेज मूव हार्ड. पीस आउट.